कंपनी चांगली आहे की खराब हे कोणालाही न विचारता फक्त 5 मिनिटात स्वतः कसं ओळखायचं? टीव्हीवरच्या बातम्या किंवा मित्रांच्या टिप्स ऐकून आपण लाखो रुपये लावतो, पण कंपनी खरोखरच नफ्यात आहे की कर्जात बुडालेली आहे? जर कंपनी कर्जात बुडालेली असेल तर तुमचे कष्टाचे पैसे झिरो व्हायला वेळ लागणार नाही. हा सर्वात मोठा आणि भयानक धोका आहे. आणि म्हणूनच फंडामेंटल अनालिसिसचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे बॅलन्स शीट वाचणे आणि समजून घेणे. पण बॅलन्स शीट हा शब्द ऐकताच सामान्य माणसाला घाम फुटतो. त्यांना वाटतं की हे फक्त सीए किंवा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचे काम आहे. हजारो पानांचे रिपोर्ट्स, किचकट इंग्रजी शब्द आणि न समजणारे आकडे, हे सगळं बघून माणूस तिथेच हार मानतो आणि नाद सोडून देतो. आणि याच कारणामुळे लोक अभ्यास न करता थेट पेनी स्टॉक्समध्ये पैसे लावतात आणि स्वतःच्या हाताने स्वतःचे लाखो रुपयांचे नुकसान करून घेतात. पण मित्रांनो, बॅलन्स शीट वाचायला तुम्हाला कोणतेही मोठे अकाउंटिंगचे क्लासेस लावण्याची किंवा पुस्तके वाचण्याची अजिबात गरज नाहीये. माणसाची मानसिकता अशी असते की त्याला वाटतं जे अवघड दिसतं तेच फायद्याचं असतं. पण शेअर मार्केटमध्ये साधं लॉजिकच पैसे बनवून देतं. जर तुम्हाला साधं बेरीज आणि वजाबाकीचं गणित येत असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही कंपनीची बॅलन्स शीट आरामात वाचू शकता आणि समजून घेऊ शकता. फक्त आपल्याला योग्य दिशा माहीत नसते आणि कोणी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगत नाही. हीच नवीन गुंतवणूकदारांची खरी अडचण आहे. पण आज तुमची ही सर्वात मोठी अडचण आणि बॅलन्स शीटची भीती मी या व्हिडिओच्या माध्यमातून कायमची दूर करणार आहे. पण थांबा, विचार करा, जर तुम्ही स्वतः फक्त 5 मिनिटात कोणती कंपनी चांगली आहे आणि कोणती खराब हे ओळखू शकलात तर? होय, हे शक्य आहे. तुम्हाला पूर्ण 500 पानांची बॅलन्स शीट वाचण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पाहायच्या आहेत. आज आपण बॅलन्स शीटचे पोस्टमॉर्टम करणार आहोत, तेही अशा सोप्या मराठी भाषेत जे एका 10वीतल्या मुलालाही सहज समजेल. चला सुरू करूया. बॅलन्स शीट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर कंपनीकडे स्वतःचे काय आहे आणि कंपनीला दुसऱ्यांचे काय द्यायचे आहे याचा तो हिशोब असतो. या बॅलन्स शीटचे फक्त 2 मुख्य भाग असतात. पहिला भाग म्हणजे ॲसेट्स आणि दुसरा भाग म्हणजे लायबिलिटीज. ॲसेट्स म्हणजे कंपनीची स्वतःची संपत्ती. कंपनीच्या फॅक्टरी, मशीन्स, जमिनी आणि बँकेतील कॅश हे सगळं म्हणजे त्या कंपनीचे ॲसेट्स. ज्या कंपनीचे ॲसेट्स म्हणजेच संपत्ती दरवर्षी वेगाने वाढत असते, ती कंपनी आतून खूप मजबूत आणि प्रगती करणारी असते. हे एक चांगलं लक्षण आहे. दुसरा भाग म्हणजे लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे कंपनीच्या डोक्यावर असलेलं कर्ज किंवा कंपनीला भविष्यात इतरांना द्यायचे असलेले पैसे. तुम्हाला अशा कंपन्यांपासून 100 पावले लांब राहायचे आहे ज्यांच्या डोक्यावर त्यांच्या संपत्तीपेक्षा जास्त कर्ज आहे. हा गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग शेअर होल्डर्स इक्विटी म्हणजेच नेटवर्थ. हा भाग तुम्हाला कंपनीची खरी ताकद सांगतो. जर कंपनीने तिचे सगळे ॲसेट्स विकले आणि सर्व कर्ज फेडले तर जे उरलेले पैसे असतात त्यालाच इक्विटी किंवा नेटवर्थ असे म्हणतात. ज्या कंपनीची इक्विटी म्हणजेच नेटवर्थ दरवर्षी सातत्याने वाढत आहे, तीच कंपनी तुम्हाला भविष्यात खऱ्या अर्थाने करोडपती बनवू शकते. तर नियम काय आहे? ॲसेट्स वाढत असले पाहिजेत, लायबिलिटीज म्हणजेच कर्ज कमी असले पाहिजे आणि इक्विटी दरवर्षी वाढली पाहिजे. हाच आहे मास्टर फॉर्म्युला. जर तुम्ही ही 5 मिनिटाची पद्धत वापरली तर तुम्ही कधीच चुकीच्या आणि कर्जात बुडालेल्या कंपनीचा शेअर विकत घेणार नाही. तुमची गुंतवणूक नेहमी सुरक्षित राहील. तुमचे कष्टाचे लाखो रुपये नेहमी अशा कंपन्यांमध्ये सुरक्षित राहतील ज्यांचा बिझनेस खरोखरच मजबूत आहे आणि ज्या आतून नफ्याक आहेत. हीच ती पद्धत आहे जी मोठ्या इन्स्टिट्यूशन्स वापरतात. तुम्ही सुद्धा हा साधा नियम वापरून शेअर मार्केटमध्ये स्मार्ट इन्व्हेस्टर बनू शकता. पण सावधान, एखादी कंपनी तुम्हाला खूप चांगला रिटर्न देत असेल पण तिची बॅलन्स शीट खराब असेल तर तो एक खूप मोठा ट्रॅप असू शकतो. येस बँक आणि DHFL सारख्या मोठ्या कंपन्या याच कर्जामुळे बुडाल्या आणि त्यात सामान्य माणसांचे करोडो रुपये एका झटक्यात मातीमोल झाले. म्हणून फक्त हिरव्या कॅन्डल्स आणि वाढणारे चार्ट्स बघून पैसे गुंतवू नका. कंपनीच्या आतमध्ये जाऊन तिची बॅलन्स शीट एकदा नक्की चेक करा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी उन्हातान्हात राबून स्वतःचा घाम गाळून हे पैसे साठवले आहेत. त्यांना असं वाया घालवू नका. ते पैसे चुकीच्या कंपनीत लावून जुगारासारखे कधीच उडवू नका. शेअर मार्केटमधील तुमचा एक चुकीचा निर्णय तुम्हाला 10 वर्ष मागे ढकलू शकतो. आजपासून स्वतःला वचन द्या की कोणत्याही कंपनीचा शेअर घेण्यापूर्वी तुम्ही फक्त 5 मिनिटे काढून तिची बॅलन्स शीट नक्की पाहाल आणि मगच निर्णय घ्याल. फायनान्सचे असेच अवघड विषय अगदी सोप्या मराठीत शिकायचे असतील तर आत्ताच्या आत्ता आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी मित्राला शेअर करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ PE रेशिओवर पाहिजे आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.